नमस्कार मित्रहो, मी बघितला चित्रपट नादानिया, ज्यात आहे सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी यांच्यासोबत एकेकाळची मोठी स्टारकास्ट आहे. म्हणजे सुनील शेट्टी, जुगल हंसराज, दिया मिर्झा, महिमा चौधरी, अर्चना पूरण सिंग वगैरे. नेपोटिझम म्हणजे काय रे भाऊ, असं कोणी विचारलं तर उत्तर म्हणून हा चित्रपट दाखवावा, म्हणजे समजेल की स्टार किड्सला माथी मारणं कशाला म्हणतात. चित्रपट अशा मुलांभोवती फिरतो जे कॉलेजला असून शिकताना दिसतच नाहीत, सतत टवाळक्या करताना दिसतात. रिलेशनशिप स्टेटस हे जणू त्यांच्या जीवनाचं एक ध्येयच आहे. आणि आपल्याला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नसेल तर आपलं कसं होणार, ह्या जगात निभाव कसा लागणार, आणि आपण लोकांना तोंड कसं दाखवणार वगैरे प्रश्न त्यांना पडत असावेत. थोडक्यात सांगायचं तर 11वी-12वीच्या मुलांचे चंगळवाद यात दाखवले आहेत. आणि ह्यात त्यांच्या घरच्यांनाही काही हरकत नसते. गर्लफ्रेंड करा, बॉयफ्रेंड करा, यांना काही फरक पडत नाही, कारण यांचेच बाहेर अफेअर असते. फारच पुढारलेला समाज दाखवला आहे. करण जोहरचा सिनेमा असल्याने हे असे शून्य नीतिमूल्य असणारे परिवार किंवा समाज दाखवणे स्वाभाविकच होते. असो, कथा थोडक्यात अशी की हिरोईनला काही कारणास्तव सगळ्यांना सांगावे लागते की तिला एक बॉयफ्रेंड आहे, आणि ती तिच्या 18व्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यांना सांगेल की तो कोण आहे ते. आता सांगितलंच आहे तर खरंच कोणीतरी मुलगा शोधायला हवा, म्हणून ती सर्व अभ्यास आणि इतर कामं सोडून एका मुलाच्या शोधात फिरते. आणि हा छोटा सैफ तिला दिसतो. त्याच्याशी ती कॉन्ट्रॅक्ट करते की तिला हवे तसे फोटोज तो त्याच्यासोबत काढू देईल, आणि त्या बदल्यात ती त्याला आठवड्याला 25,000 रुपये देईल. म्हणजे तुम्ही समजू शकता याच्या पातळीची लेवल कुठल्या स्तरावर आहे ते. पुढे नेहमीप्रमाणे तेच ते कसे होते ते जाणून घेण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. हा रोमॅन्टिक कॉमेडी प्रकारचा चित्रपट असून यात नावालाही कॉमेडी नाही आहे. एक ते अर्चना पूरण सिंगचे पात्र आहे अतिसुमार कॉमेडी करायला, पण ते सपशेल फसले आहे. बाकी चित्रपटात कुठेही हसू येत नाही किंवा चेहऱ्यावर साधं हास्यही येत नाही. कदाचित सेन्सरवाल्यांनी खुशीचा तो बिकनीवाला सीन राहू देऊन कॉमेडीचे सीन कट केले असावेत. असो, ह्यातला एकही डायलॉग किंवा गाणं लक्षात राहत नाही. हिरो हिरोईनने ॲक्टिंगचा कोर्स बाहेरून केल्याचे जाणवते. आईबाबाचं नाव मोठं आहे, लोक तर बघतीलच असं त्यांना वाटलं असावं. खरंच दोघांनी अभिनय पूर्ण शिकण्याआधीच या क्षेत्रात घाईघाईने उडी घेतल्याचे स्पष्ट दिसते. कदाचित म्हणूनच हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न करता OTTवर रिलीज केला आहे. यात सर्व सपोर्टिंग कलाकारांनी त्यांचं काम चांगलं केलं आहे. खूप दिवसांनी जुगल हंसराजला बघून चांगलं वाटतं. बाकी चित्रपटाबद्दल बोलण्यासारखं खूप काही नाही आहे. तीच ती किशोरवयीन उथळ प्रेमकथा, किरकोळ रुसवा-फुगवा, गैरसमज आणि किरकोळ शेवट, संपला विषय. मी नादानिया चित्रपटाला देईल 10 पैकी 4 मार्क्स, कारण कथेत, डायलॉग्समध्ये, गाण्यांमध्ये आणि अभिनयात अजिबात दम नव्हता. सगळी कथा एका हायफाय पण काल्पनिक जगात घडत होती, ज्यात बरंच काही खटखट पण होतं. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.